नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण ऐतिहासिक किल्ले विशाळगड उर्फ किल्ले खेळणा या किल्ल्याला भेट देण्यासाठी जाणार आहोत. मित्रांनो, विशाळगड जाण्यासाठी शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर या गावी जावे लागते. इथून 2 मार्गांनी आपणाला किल्ल्याकडे जाता येते. पहिला मार्ग मलकापूर आंबा मार्गे विशाळगड, हे अंतर 36 किलोमीटर आहे. आणि दुसरा मार्ग मलकापूर पावनखिंड मार्ग विशाळगड, हे अंतर 33 किलोमीटर आहे. पहिल्यांदा पावनखिंड पाहायची आहे, त्यासाठी आपण पावनखिंड मार्गे जात आहोत. पावनखिंड पाहून झाल्यावर आपण विशाळगडकडे जाणार आहोत. किल्ले विशाळगड व किल्ले पन्हाळगड हिंदवी स्वराज्याचे 2 खांदे शिलेदार, खुद्द छत्रपती शिवरायांचे वास्तव्य लाभलेले असे हे 2 किल्ले, इतिहासावर छाप सोडणारे हे 2 बुलंद गडकोट. सिद्धी जोहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेड्यातून जेव्हा महाराज निष्ठून पावनखिंडी मार्गे विशाळगडावर सुखरूप पोचले होते आणि त्यांना सुखरूप पोचवण्यासाठी बाजी प्रभू, फुलाजी प्रभू देशपांडे आणि त्यांच्या बांधल सैनिकांनी जो पावनखिंडीत रणसंग्राम केला, त्याच ठिकाणाची भेट आपण फार जवळून घेणार आहोत. चला तर मग. तर पावनखिंड इथे पोहोचल्यानंतर ना आपल्याला एक रस्त्याच्या एका बाजूला जो भला मोठा बोर्ड दिसतो, ज्यावर बाजीप्रभू देशपांडे यांचं चित्रीकरण आहे आणि त्यावर त्यांनी केलेली शौर्यगाथा लिहिली गेलेली आहे. आणि त्याच्याच बाजूला महाराष्ट्र BN NCC सातारा पावनखिंड असा एक बोर्ड दर्शवलेला आहे. आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पावनखिंड प्रवेशद्वार आहे. त्या प्रवेशद्वाराच्या पुढेच एक मोठा गोलाकार दगडी बांधकाम आहे, त्याच्यामध्ये एक ध्वज दिसतो आपल्याला. प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर ना आपल्याला काही वाहन असेल तर त्या वाहनासाठी जी एक पार्किंग पावती करावी लागते. पार्किंग पावती करून पुढे तुम्ही चालत गेला का तिथेच पुढे एक दगडी बुरुज बांधलेला दिसतो. या बुरुजाच्या पायऱ्या चढून तुम्ही वर गेला का एक ध्वज तुम्हाला दिसणार आहे. हा आपल्या बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे आणि त्यांचे बांधल सैनिक यांच्या केलेल्या कामगिरीच्या स्मरणार्थ बांधला गेलेला बुरुज आहे. बुरुजालाच लागून खालच्या दिशेने काही दगडी पायऱ्या जाताना दिसतात. ह्या दगडी पायऱ्या सरळ पावनखिंडीकडे तुम्हाला नेऊन सोडतात. ह्या दगडी पायऱ्यावरनं जाताना तुम्हाला माहितीचे लिहिलेले काही बोर्ड दिसतील.